नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे. लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत. लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून आपण एक एपिसोड चालू करत आहोत. टिकल ते पॉलिटिकल गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा आपण एपिसोड चालू करत आहोत. टिकल ते पॉलिटिकल याचाच अर्थ गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जे पक्ष, जे उमेदवार, ज्या संघटना या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभारलेले आहेत, ते त्यांना एक ऊर्जा द्यायची, त्यांना पुढचं व्हिजन स्पष्ट करायचं, त्यांना गडिंग्लजच्या विकासासाठी प्रेरित करायचं, हा उद्देश ठेवून आपण हा एपिसोड जो आहे हा एपिसोड चालू केलेला आहे. टिकल ते पॉलिटिकल या एपिसोडच्या अंतर्गत आपण ताकद कोणाची हा भाग एक करत आहोत आणि या भागामध्ये आपण राजकीय गप्पा मारणार आहोत, पुढचं भविष्य जाणून घेणार आहोत, त्यानंतर बाकी राजकीय अनेक संदर्भ जे निवडणुकीच्या अनुषंगाने येणार आहे त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश महादेव तुर्मटमठ हे आज लाईव्ह टुडे मराठी सोबत आहेत. ताकद कुणाची या भाग पहिला यामध्ये आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. तर महेशांना नमस्कार. आपलं या लाईव्ह टुडे मराठीच्या या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. या नवीन एपिसोड मध्ये स्वागत आहे. निवडणुकीला पहिल्यांदाच सामोरं जात आहे, ते देखील गडिंग्लजच्या या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. कसं वाटतंय, काय परिस्थिती आहे आणि पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात असते वेळी काय नेमक्या आता भावना आहेत? तसा माझा जीवनातला प्रवास जर पाहिला तर अध्यात्मातला आहे. मी अनेक वर्ष सेवाभावी कामं केलोय. मी कधी जीवनामध्ये राजकारणामध्ये करिअर करण्याचंही कधी काय फारसं ठरवलंही नाही आणि विचारही केला नव्हता. योगायोगानं साहेबांच्या त्या निवडणुकीच्या संदर्भात संपर्क झाला आणि योगायोगानं संधी सुद्धा मिळते असं लक्षात आल्यानंतर आणि संधी जरी मिळत असेल तर ते काम आणि ते कार्यक्षेत्र आपल्याला झेपेल का याचाही विचार केला आणि साहेबांच्या बरोबर त्याबद्दलचं हितगुंजी त्यावेळेला मी केलं. साहेबांनी बऱ्याचशा गोष्टी मला समजावून सांगितल्या आणि थोडीशी जबाबदारी सुद्धा माझी साहेबांनी स्वीकारली. त्यामुळं मला धाडस आलं की खरोखरच त्या माध्यमातून सुद्धा जनतेची मी सेवा करू शकतो आणि प्रशासनाच्या माध्यमातून सेवा करता येणं अगदीच मला सोपं ठरेल. कारण मी पूर्वी जे कामं केले त्यावेळेला प्रशासन नव्हतं, कुठल्या प्रकारची देणगी गोळा करायची किंवा कुठल्या प्रकारचा निधी गोळा करायचा असाही काय आमचा त्यावेळेचा उद्देश नव्हता. सर्व आम्ही काही मंडळी, मित्रमंडळी एकत्र येऊन हे सगळे उपक्रम करत होतो आणि खरोखरच ते उपक्रम त्यावेळच्या गरजेनुसार फार मोठे होते. त्यामुळं मला ही साहेबांनी दिलेली जबाबदारी किंवा ही दिलेली सेवेची संधी मी यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो असं मला आत्मविश्वास वाटला. महेशांना, आपण सामाजिक कार्यात बऱ्याच वर्षापासून आहे असं ऐकायला मिळतं. सोशल मीडियावर तशी आता चर्चा चालू आहे, लोकांना माहिती आहे तुम्ही काम केलेलं आहात. ज्यावेळी सोशल वर्क करायचा, ज्यावेळी म्हणजे तुम्ही तुमच्या तरुण वयामध्ये असेल, 20-22 वर्षापासून तुम्ही हे सर्व करताय किंवा एक ऐन उमेदीच्या काळात हे सर्व करत असताना त्यावेळी असं कधी आपल्याला वाटलेलं का की या नगरीच्या नगराध्यक्ष पदाची मला निवडणूक लढवायला संधी मिळेल किंवा भविष्यात जाऊन नगराध्यक्ष पदावर विराजमान होऊन काम करायला मिळेल? नाही, असं कधीच वाटलं नाही. आता परवा 1 महिन्यापूर्वी सुद्धा मला शक्य नाही आहे. कारण मी कधी तसं स्वप्न बघितलं नव्हतं किंवा त्या दिशेमध्ये कधी वाटचाल पण मी कधी केली नव्हती आणि त्या पद्धतीनं कधी माझं काम किंवा त्या पद्धतीनं कधीतरी उद्देश आणि दूरदृष्टिकोन ठेवून सुद्धा मी कधी काय केलं नव्हतं. केवळ सामाजिक काम करणे आणि सगळ्यांच्या बरोबर चांगल्या पद्धतीचे संबंध निर्माण करणे आणि या सेवाभावी कामामध्ये आपण रमून त्याच्यामध्येच एक आपला आनंद वेगळा घेणे अशा पद्धतीचं मी काम करत आलोय. तुम्हाला काय वाटलं की बाबा हा ज्यावेळी तुमच्याकडे असे ऑफर घेऊन आले की तुम्हाला नगराध्यक्ष पदाचं तिकीट द्यायचं आहे किंवा नगराध्यक्ष पदाचा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणून तुम्ही उमेदवार असणार आहे, असं ज्यावेळी पहिल्यांदा सांगितलं त्यावेळी काय प्रतिक्रिया होती तुमची? नाही, मला ज्या वेळेला साहेबांनी किंवा साहेबांच्या वतीनं काही मंडळी भेटली त्यावेळेला मी त्यांनाही प्रश्न केला की ठीक आहे, काय हरकत नाही, कारण मी त्या पद्धतीचा योग्य कॅन्डिडेट आहे काय, माझ्या हातून ते काम होईल काय. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याशी मी चर्चा केली आणि आपल्याकडून जर सकारात्मक मी त्या सगळ्या कामासाठी जर फिट वाटत असेल तर मी नक्की विचार करून तुम्हाला त्याबद्दल उत्तर देईन मी, असं त्यांना बोललो होतो. आणि नंतरच्या काही चर्चेमध्ये थोड्याशा सकारात्मक चर्चा घडल्या आणि साहेबांचं कार्य आणि त्यांची सेवा मी अनेक वर्ष त्या जिल्ह्यात पाहतोय, राज्यात पाहतोय. त्यामुळे मी त्या सगळ्या कामाला प्रेरित होऊन त्यांना होकार उत्तर दिलं. काय वाटलं पहिल्यांदा की बाबा असं काही शॉक बसल्यासारखं वगैरे नाही वाटलं तुम्हाला? नाही, शॉक बसण्यासारखं काय नाही, मात्र काहीतरी वेगळं वाटलं मला की इतकी वर्ष मी सेवा केलो, इतका वर्ष सेवेतून मला एक समाधान, मानसिक स्वास्थ्य मिळालं. कदाचित परमेश्वर किंवा भगवंत किंवा ज्याची मी सेवा करतोय तो ईश्वर महादेव मला काहीतरी वेगळ्या
पद्धतीने माझ्या हातून करून घेणार की आहे की काय, असं मला थोडंसं या निमित्तानं वाटतंय. असं गेल्या अनेक वर्षाची समाजसेवा आणि आता योगायोगानं आलेलं हे आरक्षण, होय. त्या निमित्ताने तुम्हाला आता या नगराधीश पदावर आता काम करायला संधी मिळेल किंवा तुम्ही आता निवडणूक लढवतात. होय. कसं वाटतं या आरक्षण ह्या त्या गोष्टी वगैरे? आरक्षणाच्या बाबतीत जर म्हटलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या सुविधा ज्या गरजूंना उपलब्ध करून दिल्या आणि खरोखर त्यावेळचा भारत आणि ह्यावेळची भारताची परिस्थिती जर पाहिली तर ह्या आरक्षणाच्या माध्यमातूनच बऱ्याचशा डेव्हलपमेंट झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी बेडा जंगम ही माझी जात आहे आणि खरोखर सुदैवानं त्या जातीच्याच कॅन्डिडेटला ह्या ठिकाणी संधी मिळते असं लक्षात आल्यानंतर मी पण थोडंसं इच्छुक झालो आणि खरोखरच एखाद्या संधीचं सोनं करता येतं का, एखादं चांगली त्यातून समाजसेवा करता येते का, एखाद्या नगरीची सेवा करता येईल का, ह्याचाही विचार केला आणि त्या घटनेप्रमाणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानं मला ह्या वेळेला ह्या निवडणुकीला फॉर्म भरायला किंवा उमेदवारी म्हणून राहायला फार मोठं सहकार्य मिळालेलं आहे. मैशानात जर तसं बघितलं तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे शक्यतो एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या घरातलेला असतात किंवा वडील आमदार असतात किंवा राजकीय घराणं जे असतं ते खूप वर्षापासून राजकारणात असतं, मग त्यांच्या घरातीलच एखादा राजकीय पुढारी नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराचा दावेदार असतो. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवायला संधी मिळते, ही ठीक आहे. पण हे सर्व करत असताना कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे आपली किंवा राजकीय पार्श्वभूमी आहे का? राजकीय पार्श्वभूमिका तशी आमच्या कुटुंबाला काही नाही आहे. आम्ही एक शेतकरी वर्गातले लोक, पूजा पुनस्कार करणारे लोक, देवाची पूजा अर्चा करणारे लोक आणि हेच आमचं सामाजिक काम म्हणून आम्ही करत आजपर्यंत आलोय. कुठल्या देवाची पूजा करताय आपण? आम्ही शंकराची पूजा करतोय, बसवानाची पूजा करतोय. आम्ही त्या मंदिराचे स्वामी आहोत. स्वामी. हा. आणि त्या ठिकाणी मंदिर आहे हे गडिंग्लज मध्ये कल्लेश्वर देव मंदिर म्हणून एक आहे आणि मार्केट यार्डच्या पाठीमच्या बाजूला हट्टी बसवाना मंदिर म्हणून एक आहे. या दोन्ही मंदिराची पूजा अर्चा मी व आमचे भाऊबंद मिळून एकत्रित्या करतोय. म्हणजे लहानपणापासूनच आम्ही हे पूजा अर्चा करत हे आहोत. करत असताना शिक्षण काय झालं हो आपलं? हे करत असताना शिक्षण माझं B.Com पूर्ण झालं. त्या सगळ्या गोष्टी करत असताना सामाजिक कामाची आवड पण होती आणि बऱ्याचशा गोष्टी लोकांच्या अडीअडचणी त्या वेळेला थोड्याशा समजून घेऊन त्याही अडीअडचणीमध्ये सहभाग घेऊन त्यांना काय मदत करता येईल का, अशाही पद्धतीचा माझा उपक्रम चालू. कॉलेज काळात काय सामाजिक काम करायचं? कॉलेज काळामध्ये सुद्धा मी JS ला उभारलो होतो. उभारलेला? हो, JS ला उभारलो होतो. कुठल्या कॉलेजला होता? डॉक्टर घाडी कॉलेजला होतो. बर. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये सुद्धा असे छोटेसे ग्रुप करून आम्ही काहीतरी कार्यक्रम घेणे किंवा ग्रुप करून एखाद्या कॉलेजचा कार्यक्रम त्या ठिकाणी आखणे किंवा काहीतरी कॉलेजचं कॅम्प अरेंज करणं, असं तो थोडंसं नियोजन करणं किंवा नेतृत्व करण्याचा पूर्वीपासूनच थोडासा अभ्यास होतं किंवा आवड होती. काय वाटते आम्हाला आणखी एक गोष्ट तुमच्या बाबतीत समजलेली आहे की वृक्षारोपण जे खूप तुम्हाला आवड आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे वृक्षारोपण करायचं, ते वाढवायचं, वेगळी आवड जी की बाबा समाजामध्ये फार दुर्मिळ पाहायला मिळते ती तुमच्याकडे आहे आणि ते काम तुम्ही आपल्या गडिंग्लज शहरात, सीमा भागात आणि खेडेगावात केलेलं आहात. त्याबद्दल काय सांगाल? फार महत्वाचा प्रश्न आपण साहेब केला. माझे आजोबा खगोलशास्त्रातले ह्या भागातले प्रख्यात पंडित होते. शंकरय्या गुरुसातय्या तुर्बत मठ, त्या गावातले सगळेच लोक त्यांना त्यावेळेला ओळखत होते. त्यांचे गावात फार मोठं आदराचं स्थान होतं. ते ज्योतिषशास्त्रामध्ये प्रख्यात पंडित होते. त्यांचं ज्ञान आमच्या वडिलांच्याकडे आलं आणि आमच्या वडिलांच्याकडून या ज्योतिष आणि खगोलशास्त्राचं ज्ञान मी घेतलं. ह्याच ज्ञानाच्या माध्यमातून मी वृक्ष लागवडीकडे वळलो. त्याच्यामध्ये नक्षत्र वृक्ष लागवड, नवग्रह वृक्ष लागवड, 12 राशीचे वृक्ष लागवड, अशा पद्धतीचा एक कन्सेप्ट घेऊन मी समाजामध्ये एक सेवेचं काम करण्याचं ठरवलं. कारण पर्यावरण आज जर सुरक्षित असेल तरच ही पृथ्वी सुरक्षित राहणार आहे. पृथ्वीवरचं जे टेम्परेचर आता जे पाहतोय किंवा पशु पक्ष्यांना होणारा जर त्रास जर पाहतोय तर येणाऱ्या काही वर्षामध्ये फार मोठ्या समस्या या मानव जातीला भेडसावणार आहेत. वृक्ष ह्या सगळ्या समस्याला एक फार मोठा आधार आहे. पूर्वजांनी हे वृक्ष सुरक्षित राहावे म्हणून त्याची नक्षत्रामध्ये गणना केलेली आहे आणि प्रत्येकाने स्वतःचं नक्षत्र जाणून घ्यावं, स्वतःची रास जाणून घ्यावी
आणि त्या राशीचं आणि त्या नक्षत्राचं वृक्ष लावावं. नक्षत्र किंवा राशीनुसार जे झाड लावतो हा, त्याचा फायदा काय होतो? त्याचा फायदा काय होतो तर पुराणा काळापासून आपल्या देशामध्ये एक संस्कृती आहे. पूर्वी एखाद्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला आल्यानंतर त्यावेळचे पुरोहित किंवा पंडितांच्याकडे त्याची विचारणा करणार. त्या बाळाचं नक्षत्र कोणतं आहे, त्या बाळाची रास कोणती आहे, आणि त्या राशीचं नक्षत्राचं झाड परड्यामध्ये किंवा दाराच्या समोर अंगणात लावलं जात होतं. त्याच्यानंतर भविष्यात ते बाळ किंवा तो मुलगा कधीतरी आजारी पडला की त्याच वृक्षाचं औषध काढा वगैरे तयार करून वैद्य त्या मुलाला देत होता आणि तो रोग आणि आजार त्यावेळेला बरा होत होता. अशी आमची मूळ संस्कृती होती, वैदिक संस्कृती होती. संस्कृती मोडल्यामुळे किंवा संस्कृतीमध्ये कमीपणा आल्यामुळे झाडांची त्या संख्या कमी झाली. संस्कृती म्हणण्यापेक्षा काय, अजूनही संस्कृती टिकून आहे तर का, तर बऱ्याचशा वेळेला मी त्या झाडांचे फांद्या तोडून घरामध्ये कार्यक्रमामध्ये आणून लावतो. पूजा पुनस्कारामध्ये त्या झाडांचा कुठेतरी उपयोग करतो. कमी झाली. नाही, कमी झाली, थोडीशी कमी झाली ना. कमी झाली. त्याचा परिणाम मग दिसून येतो. पण याचा परिणाम दिसून येतो म्हणजे वैज्ञानिक युग हे या ठिकाणी चालू आहे. बरोबर. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जे संस्कार जायला पाहिजे होते ते वेळेत जायला तयार नाहीत. बरीचशी मुलं शिक्षणाच्या निमित्तानं फार कमी वेळेमध्ये घर सोडून बाहेर जायला लागलेत. आई वडिलांचा संपर्क, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये कारणीभूत आहेत. ताळमेळ आहे, नक्षत्र, राशी आणि हे निसर्ग, एकंदरीत पर्यावरणाच्या बाबतीत फार तुम्ही अलर्ट आहात. होय. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उभारलेला आहात. हा, नगराध्यक्ष एक गडिंग्लज शहर ताब्यात असणार आहे आपल्या. होय. पर्यावरणाच्या दृष्टीने नगराध्यक्ष झाल्यानंतर हिरवाईने नटलेलं गडिंग्लज पाहायला मिळेल. हा, एक मात्र तुम्ही साहेब म्हणता ते बरोबर आहे की मी जास्त त्याच्याकडे थोडस जोर करणार आहे. कारण ही जे सिमेंट कॉन्क्रीटचे डोंगर जे उभा राहिलेले आहेत विकासाच्या माध्यमातून, आणि सिमेंटचे रस्ते जे तयार झालेले आहेत, आणि विकसित याच्या नावाखाली आपण फार मोठ्या प्रमाणात झाडांची तोड करतोय, त्याच्यामुळं या 5-7 वर्षातलं जर टेम्परेचर जर पाहिलं तर फार झपाट्यानं वाढलेलं आहे आणि प्रत्येकाला आज घरात एसीची गरज आहे असं वाटायला लागलेलं आहे. बरोबर. त्यामुळे मला आता त्या गोष्टीचं सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी सेवेमध्ये फार मोठं सहभाग घ्यावा लागणार आहे आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवडाचं पण मी त्यामध्ये कन्सेप्ट राबवायचा प्रयत्न करणार आहे. बरोबर. ही चांगली कल्पना आहे, हे चांगलं विजन आहे. कारण आताच्या घडीला ह्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि तुमच्या माध्यमातून लावलं तर औषधी वनस्पतींचं जास्त अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्याचा फायदा होईल. थोडस आपण राजकीयकडे बोलू. हा. हे झालं तुमच्या सामाजिक, विधायक किंवा तुम्ही स्वामी आहे तुमच्या बाबतीत हे सगळ्या गोष्टी झाल्या.